दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आलाय। दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला बहुमत मिळाले आणि आम आदमी पक्षाचा पराभव झाला। या विजयानंतर अंबरनाथमधील भाजप कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळली तर उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केलाय। या विजयानंतर भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितले की दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे। अंबरनाथमध्येही मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेत। भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनलाय। अंबरनाथ नगरपालिकेत सुद्धा भाजपचा झेंडा लवकरच फडकेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही असं त्यांनी सांगितलं। संपूर्ण भारतामध्ये आज जल्लोष होत आहे। दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारी आणि जनतेची लूट करणारं जे सरकार होतं ते खालसा केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा ती जनतेची लूट सुरूच होती आणि अशा परिस्थितीमध्ये दिल्लीवाल्यांना जे त्रास भोगावा लागला त्याचे परिणाम आज त्यांना भोगावे लागलेले आहेत। आमचे नेते विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब तसेच जे.पी. नड्डा आणि अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीमध्ये सरकार आलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये आज बीजेपीचा डंका आहे। तर अंबरनाथ नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही, त्याला कोणी थांबू शकत नाही। हा भारतीय जनता पार्टीचा वारू हा अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत आता पोहोचलेला आहे। भाजपची आताच नाही, गेल्या 2-3 वर्षापासून भाजपची तयारी आहे आणि आज भाजप संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष नुसतं भारत आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर जगामध्ये सर्वात जास्त सभासद असलेला पक्ष आहे। अंबरनाथमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने सभासद झालेले आहेत आणि स्वयं सभासद झालेले, कोणाच्या दारात जावं लागलं नाही, स्वयंस्फूर्तीने सभासद झालेले आहे। त्याच्यामुळं जनता आता सुज्ञ आणि जागृत झालेली आहे। जी आजपर्यंत अंबरनाथ नगरपालिकेची परिस्थिती होती तशी परिस्थिती राहणार नाही आणि अंबरनाथ नगरपालिका भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही। जय श्री राम, जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारतीय जनता पार्टीचा या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, आप्पा कुलकर्णी तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष अंबरनाथमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात अंबरनाथ नगरपालिकेतही भाजपची सत्ता स्थापन होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।